आणि कांदा प्रश्नावर जळगावात शेतकरी आक्रमक झालेत। एरंडोल इथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। कांदा निर्यात बंदीला विरोध करत नाफेडमार्फत 3500 रुपये भावाने कांदा खरेदी करावा आणि कापसाला 15000 रुपये भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान शेतकऱ्यांनी महामार्गावर कापूस आणि कांदा फेकून देत सरकारचा तीव्र निषेध देखील केला। कापसाला आणि कांद्याला योग्य भाव न मिळाल्यास येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करून पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। दरवेळेस आमचा पीक विमा मिळत नाही आम्हाला। शेतकऱ्याला इकडून बी मारतात तिकडून बी मारतात। शेतकऱ्याचं जीवन खराब झालेलं आहे। मागणी आमची कांद्याला भाव, कपाशीला भाव, सर्व मालाला भाव पाहिजे आम्हाला। निर्यात बंदी उठली पाहिजे, हा विषय आहे दादा आमचा, दुसरं काहीच नाही। आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने जर बघितलं तर एरंडोलच्या या ठिकाणी कासोदा चौफुलीवर संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आपल्या शेतमालाचा कांदा हा गळ्यात हार घालून या ठिकाणी बसलेले आहेत। आणि आपण बघू शकतोय की कापूस देखील त्यांनी रस्त्यावर फेकून एक रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी संपूर्ण शेतकरी बांधवांनी हाती घेतलेला आहे। रस्त्यावरती कांदा आणि कापूस फेकून या राज्य शासनाचा निषेध करून आम्हाला या कांदा आणि कापसाला भाव मिळाला पाहिजे या अनुषंगाने हे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी ठिय्या आंदोलन मानून या ठिकाणी कासुदा या रस्त्यावरती या ठिकाणी बसलेले दिसून येत आहे। आपल्यासोबत शेतकरी नेते त्यांचे आहेत। दादा काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलंय, काय? आज शासनाने आमच्या शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय केलेला आहे। मला सांगावंसं वाटतं शासनाच्या या आंदोलनाच्या माध्यमाने की कांद्याला 3500 रुपये भाव हा नाफेडच्या माध्यमाने खरेदी केला पाहिजे। त्यासोबतच कापसाला 7000 रुपये हमी भाव दिलेला आहे, परंतु 7000मध्ये शेतकऱ्यांचं कुठेच काही होत नाही। उत्पादन खर्च जर बघितला तर अजिबात कापूस हा परवडत नाही। त्यामुळे कापसाला 7000 रुपये हमी भाव आणि उर्वरित 8000 रुपये हे पूरक अनुदान म्हणून शेतकऱ्यांना दिलं गेलं पाहिजे। निर्यात बंदी करून ठेवलेली गव्हर्नमेंटने त्याचा विचार करावा आणि शेतकऱ्यांना थोडा भाव व्यवस्थित द्यायला पाहिजे। कापसाला कमीत कमी 15000 रुपये क्विंटलने जर खरेदी केली त्यांनी तर शेतकऱ्याला माल परवडणार आहे, शेती करायला परवडणार आहे। आपण बघू शकतो की संपूर्ण शेतकरी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला उतरलेले आहेत। त्यांच्या कापसाला आणि कांद्याला भाव मिळावा अशीच अपेक्षा या संपूर्ण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोक।